गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मधला पहिला, दुसरा, तिसरा प्रश्न बघितला. आज आपण चौथा आणि पाचवा प्रश्न बघणार आहोत. चौथा प्रश्न असा आहे, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. खालील संच यादी पद्धतीने लिहा. पहिला आहे बघा, ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार सिस्टम इयर. ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर, आपल्याला मराठी महिने म्हणतो. भारतीय सौर वर्षातील महिने कुठून सुरू होतात? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण आहे की नाही, अशा पद्धतीनं. फक्त आपण जे मराठी महिने आणि जे भारतीय सौर महिन्यामध्ये फक्त एक थोडा फरक आहे. तो फरक काय आहे? आपण जो मार्गशीर्ष महिना म्हणतो त्याला अग्रहायण असं म्हणायचं. काय म्हणायचं? अग्रहायण. तो तेवढा बदल आपल्याला करायचा. समजा ए संच घेतला आपण, तर चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद अशा पद्धतीने शेवटला कुठला महिना येणार आपल्याला? कुठलाही क्रम कुठे गेला तरी आपण त्या ठिकाणी चालू शकतो. पुन्हा डबल सांगतोय की मराठी महिन्यामधला आणि भारतीय सौर जे महिने आहेत त्यामध्ये फक्त मार्गशीर्ष हे आपल्याला काय करायचं नाही, घ्यायचं नाही. त्यानंतर दुसरं आहे, लेटस इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट या शब्दामधले जे अक्षर आहेत, कॉम्प्लिमेंट बघा या ठिकाणी त्यांनी कॅपिटल दिले, COMPLEMENT असं लिहिलं तर चालेल का? प्रत्येक अक्षर मी एक एकदा लिहिले. का चुकले माझ्याकडून? महिरपिकाचा वापर झालाय. घटकाचं वेगळे पद्धतीसाठी स्वल्पविराम दाखवलेला आहे, दिलेला आहे. परंतु काय झालंय? एक घटक डबल लिहिण्यात आलाय. कोणता घटक डबल लिहिण्यात आलाय? बघा आपल्याला ई हा जो घटक आहे तो आपण त्या ठिकाणी काय झाला, ई आणि एम हे दोन घटक डबल आहेत. एम एक घेता येणार नाही आपल्याला आणि ई एक घेता येणार नाही. मी काय करता येईल? अशा पद्धतीनं हा आपल्याला यायचा आहे. तिसरा संच आहे, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. माणसांचे पंचेंद्रिय. माणसाचे पंचेंद्रिय कुठले कुठले आहेत? डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. ह्या पंचेंद्रियाकडून आपल्याला सगळं काय होतं, जगातलं रंग असेल, दृष्टी असेल, सगळं ज्ञान, स्पर्श याच्यातून आपल्याला काय होतं. मग आईज, टंग अँड स्किन. क्रम कसा बदलला तरी हरकत नाही. चला, चौथं काय आहे, सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. मूळ संख्या. सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20, 1 ते 20 मधील मूळ संख्या. प्राईम नंबर कुठल्या कुठल्या येतात? 1 नाही आहे, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. ज्या संख्या कोणत्या संख्येच्या पाड्यात नाही तर त्याला आपण काय म्हणतो, प्राईम नंबर पडतो किंवा त्यांचे अवयव पडत नाही. आपण बघू शकतो, समजा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. एकला तर आपण गृहीत धरणार नाहीत. बघा 2, 2, 3, 5, 7. 2चा पडा बघा, 2, 4, 2, 3, 6, 2, 4, 8, 2, 5, 10, 2, 12, 2, 14, 2, 8, 16, 92, 18, 19, 20. 3चा पडा, 3, 3, 3, 2, 7, 3, 3, 9, 3, 4, 12, 3, 5, 15, 3, 6, 18. आपण 5चा पुन्हा घेतला तर 5, 1, 5, 2, 5, 15, 5, 24, 7, 1, 7, 7, 2, 14, 7, 1, 21. म्हणजे हे ज्या संख्या आहेत उरलेल्या बघा, 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. ह्या
1 ते 20 मधील प्राईम संख्या आहेत, मूळ संख्या. तुम्हाला ते सांगितलं की फक्त 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. ओनली इवन प्राईम नंबर इज 2. ऑल अदर प्राईम नंबर्स आर ऑड नंबर्स. त्या कशा आहेत? ऑड नंबर्स. त्यानंतर पुढचं आहे नेम्स ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. जगातील जे खंड आहेत ते खंडाचे नाव. भूगोलचा संदर्भ आला या ठिकाणी. जगातील खंड, श्रीखंड दोरखंड नाही बरं. जगातले खंड कुठले कुठले आहेत? आशिया, मी मुद्दाम तुम्हाला 7 खंड आहे भूगोलचे शिक्षण शिकवलं बघा. इथं भूगोल आलं, इथं विज्ञान आलं, इथं मराठीचा किंवा संबंध आपल्या ह्या पुस्तकामध्ये गणिताच्या ह्याच्यामध्ये आलेला आहे. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, त्यानंतर युरोप, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका. हे मुद्दाम हे तुमच्यासाठी सोडलेले खंड आहे का नाही. हे खंडांची नावं आपल्याला माहित असली पाहिजे. हा क्वेश्चन नंबर 3 ना, सॉरी क्वेश्चन नंबर 4 होता हा. क्वेश्चन नंबर 4 मधले आपण गणित त्या ठिकाणी घेतलेले आहेत. विषय म्हटला या ठिकाणी युरोप लिहितोय. उरलेले 5 लिहायचे. आपल्याला माहिती आहे की यादी पद्धतीमध्ये लिस्टिंग मेथड मध्ये क्रम कसाही चालतो. क्वेश्चन नंबर 5, प्रश्न 5वा. त्यातलं पहिलं आहे उदाहरण. काय पहिलं उदाहरण आहे? ए बरोबर 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100. कसं लिहिता येईल आपल्याला? A is the set of all x such that x is equal to n square. x ही कशी आहे? कुठल्या तरी संख्येचा वर्ग आहे. n belongs to n. n ही कशी आहे? नैसर्गिक संख्या. कारण सुरुवात कुठून होती? 1 पासून. and n is less than 11. n is less than 11. 11 पेक्षा लहान संख्या. बघा n ची किंमत मी 1 घेतली, 1 चा वर्ग 1. n ची किंमत 2 घेतली, 2 चा वर्ग 4. n ची किंमत 3 घेतली, 3 चा वर्ग 9. कोणी कोणी याला आपण असं सुद्धा लिहिलं असतं तरी चाललं असतं. लेस देन ऑर इक्वल टू 10. लेस देन ऑर इक्वल टू 10. 10 पेक्षा कमी किंवा 10च्या बरोबर. अजून कसं लिहिता आलं असायला? A is the set of all x such that x is equal to n square किंवा x is a perfect square number less than 101. आपण अजून काय लिहू शकलो असतो याला? बघा मराठीमध्ये a हा अशा x चा संच आहे की x बरोबर n वर्ग. n ही कशी 11 पेक्षा लहान असलेली नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या महत्वाची कारण आपण 11 पेक्षा लहान मग 0 घेतलं असतं, आपण w घेतलं असतं तर तिथं 0 आलं असतं. परंतु आपल्याला नैसर्गिक संख्या पाहिजे. आपल्याला कसं लिहिता येईल? a हा अशा x चा संच आहे की x ही पूर्ण वर्ग संख्या असून किंवा x ही 101 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या आहे. आपल्या माहिती पूर्ण वर्ग संख्या हे नेहमी कशा असतात? धन असतात. A is the set of all x such that x is a perfect square number less than 101. चला दुसरं काय आहे? दुसरं असं दिले b बरोबर 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48. हा यादी पद्धतीने लिहिला. कसं लिहिता येईल? b is the set of all y. कुठले अक्षर घेऊ शकता? y is equal to 6n म्हणू शकतो आपण. पुन्हा ह्याच्या पद्धतीने मांडायचं n belongs to n and n is less than 9. b हा अशा y चा संच आहे की y बरोबर 6n. n ही नैसर्गिक संख्या आणि n ही 9 पेक्षा लहान. ह्याला आपण जर थोडं
शाब्दिक स्वरूपामध्ये मांडायचं झालं तर कसं म्हणता येईल, बी हा अशा वायचा संच आहे की वाय ही 49 पेक्षा वाय ही 6 ने भाग जाणारी एकोणपन्नास पेक्षा लहान संख्या आहे. लहान, पण पुन्हा लहान दिसती लहान नाही तर लहान नैसर्गिक संख्या. या ठिकाणी आता तुम्ही म्हणता इतर नैसर्गिक संख्या शब्द का वापरला, कारण आपल्याला माहिती आहे की वर्ग संख्या ह्या नेहमी कशा असतात, धन असतात. बी इज द सेट ऑफ ऑल वाय सच दॅट y is a natural number less than 49 and divided by 6. डिव्हिजिबल बाय 6 किंवा 6च्या पटीतील मल्टिपल ऑफ 6, डिव्हिजिबल किंवा मल्टिपल अशा पद्धतीचा जर शब्द वापरला तर त्या ठिकाणी आपल्याला अडचण येणार नाही. त्यानंतर पुढचं आहे सी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट, सी बरोबर महिरपी कंसामध्ये स्माइल. बघा याच्यामध्ये स्माइल, सी हा अशा झेडचा संच आहे की झेड हे स्माइल या शब्दातील अक्षर आहे. अजून बघू शकता ह्याच्यात जोडणी करून कुठला शब्द होऊ शकतो का, स्माइल आतला बदल करून कुठं काय होऊ शकतो का, बघा माइल्स असं काय होऊ शकतं का. तर तुम्हाला जर काय तयार होत असेल तर ते सुद्धा लिहू शकता. झेड इज अ लेटर इन द वर्ड स्माइल. चौथं बघा, चौथं तुम्हाला चौथं सोपं आहे, मी पाचवं आणि चौथं तोंडी सांगतो. चौथं काय दिलंय, संडे, मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. आपल्याला आठवड्याचे वार दिलेत, आठवड्याचे वार दिलेले आहेत. मग ते कसं लिहिता येईल, डी इज द सेट ऑफ ऑल पी. काही शब्द वापरू शकता मधला, पी इज अ डे इन अ वीक. डी हा अशा पीचा संच आहे की पी हा आठवड्यातील एक वार आहे. पाचवं बघा, मग काय करू शकता, एक्स हा अशा एक्स कुठला पी वापरा, कुठला क्यू वापरा. एक्स बघा कुठल्या शब्दातला अक्षर, जसं आता या ठिकाणी त्यांनी AET दिले, स्मॉल कॅपिटल दिले, कॅपिटल नव्हतं द्यायला पाहिजे, स्मॉल द्यायला पाहिजे होतं, परंतु हे बरोबर आहे आपलं AET. मग काय करता येईल, कुणी म्हणेल ET या शब्दातलं अक्षर आहे, कुणी म्हणेल T या शब्दातलं अक्षर आहे. टी घ्या, इट घ्या, त्याच्यामधले जे आहेत लेटर्स ते कुठले येणार आहे तेच फक्त आजूबाजू. कोणाला वाटलं इट, एट सुद्धा म्हणू शकतो, ATE, इट एट इटन आपण ज्याला म्हणतो का नाही तशा पद्धतीने. मग काय करता येईल, क्यू हा टी या शब्दात इन द वर्ड टी, तुम्हाला टी सांगितलं किंवा इट सांगितलं, दोन्हीही बरोबर आहे, टी किंवा इट. तर अशा पद्धतीनं हा प्रॅक्टिस सेट आपण काय केलेला आहे 1.1 त्या ठिकाणी संपून टाकलं. मग ह्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला कोणकोणते करायचे, की आपल्याला प्रश्न कुठले आहेत,
तर प्रश्न जर आपण बघितले तर प्रॉब्लेम सेट 1 तर प्रॉब्लेम सेट 1 बघत असताना आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये आहे उदाहरण एक त्या ठिकाणी विच ऑफ द फॉलोइंग कलेक्शन इज अ सेट. तो आपल्याला बघता येईल विच ऑफ द फॉलोइंग कलेक्शन इज अ सेट. काय प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता समूह संच आहे. पहिला दिले कलर्स ऑफ द रेनबो, इंद्रधनुष्यातील रंग. दुसरं दिले टॉल ट्रीज इन द स्कूल कॅम्पस. त्यानंतर तिसरा आहे रिच पीपल इन द विलेज. आणि चौथा आहे इझी एक्झाम्पल्स इन द बुक. तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी संच असणारा काय असेल जे स्पष्टपणे आपण सांगू शकतो कलर्स ऑफ द रेनबो, इंद्रधनुष्यातील रंग, ज्याला आपण व्हिबगॉर म्हणतो, VIBGYOR किंवा तानापी हे निपाजा, असे जे 7 कलर आहेत ते क्रम आपण कसा जरी लिहिला तरी त्या ठिकाणी चालू शकतो. तर हा 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 आपल्या त्या ठिकाणी झालेला आहे. आता पुढच्या तासामध्ये आपल्याला संचांचे प्रकार बघायचे आणि पुढचा प्रॅक्टिस सेट 1.2 कडे जाणं होते का ते बघणार आहोत. थोडा पुढचा लेंगी भाग आहे. तर हे आपण जे शिकवलेलं आहे ते शिकवलेलं तुम्हाला काय करायचंय व्यवस्थितपणे पुन्हा पुन्हा वाचून त्याचा अभ्यास करायचा आहे आणि जे समजत नाही ते काय करायचंय विचारायचे.